ती धाकटीची संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि पुढच्या फेरीमध्ये त्यांना सामोर जाण्यासाठी संघ आपण पाहतोय. नाणेफेक झाली आणि नाणेफेक जिंकलेली आहे. खारकोपर संघाने सामना असेल 4 षटकांचा असेल, 1 षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा असेल. व्यासपीठावर सर्व अतिथीगण, सर्व या ठिकाणी प्रमुख पाहुणे, उपस्थित सर्व क्रीडा रसिक आणि अर्थातच प्रेक्षक वर्गाचं या स्पर्धेच्या वतीनं गावदेवी चषक आई गावदेवी चषक मोरावे या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. अंतिम रजनी आपण पाहतोय. शेवटचा दिवस, मेगा फायनलचा दिवस आणि या मेगा फायनलचा दिवसमध्ये अतिशय चांगली लढत मागच्या मॅचमध्ये पाहायला मिळाली आणि या मॅचमध्ये सुद्धा चांगली लढत होईल अशी अपेक्षा करू. या दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ यू. मॅचकडे वळूया. 4 षटकांची मॅच. शिवशक्ती धाकटीची संघ सलामीची जोडी पाठवून द्या. 2 पंच आपल्याला पाहतो. खऱ्या अर्थानं या मॅचसाठी आपण पाहतोय ऑफिशियल पंच सँडी पालकर सर, मॅन फ्रॉम केवाळे, त्याचबरोबर नीरजजी राणावत सर, मॅन फ्रॉम उलवे, गणेश बासवीकर सर, मॅन फ्रॉम घाटकोपर, वाविस्कर माफ करा या ठिकाणी मॅन फ्रॉम घाटकोपर, आणि सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या सुद्धा जे प्रेक्षक आम्हाला जोडलेले आहेत त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आई गावदेवी चषक मोरावे या स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा सर्व तमाम प्रेक्षक वर्गांचं सहर्ष स्वागत. अंतिम रजनी आपल्या भेटीस येतोय आणि सामना पुन्हा एकदा 2 खेळाडू आपण पाहतोय. ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानामध्ये सरसावत असताना दिनेश घरत स्वतः संघ नाईक आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय एक अष्टपैलू गुणवंत खेळाडू सूरज. अतिशय चांगली मॅच पाहायला मिळाली. या मॅच मध्ये सुद्धा चुरस पाहायला मिळेल कारण एका बाजूने आपण पाहतोय खारकोपर संघ. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं खारकोपर संघ अतिशय चांगला खेळ. ऋतिक घरत सलामीचे षटक हाताळणार. आजच्या दिवसामध्ये या गोलंदाजाने खूप प्रभावित केलं. धनेश सुद्धा पाहायला मिळतो. आजच्या या रजनीमध्ये आपण पाहतोय बर्थडे बॉय आहे आजच्या दिवसामध्ये, त्याचा सुद्धा या ठिकाणी खेळ पाहायला मिळेल. बेस्ट दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. मॅच कडे आपण वळतोय. पहिलं षटक हाताळणार ऋतिकच्या माध्यमातून. सलामीसाठी कोण जाणार? पुन्हा एकदा विनंती केली जाते संयमजी घरत, मॅन फ्रॉम धाकटीजुई, या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण कृपया उपस्थिती नोंदवायची आहे. धाकटीजी संघाचे शिवशक्ती धाकटीजी संघाचे समर्थक या ठिकाणी आपण पाहतोय. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. कॉम्बॅक्स मधून गेम ऑन. पहिला चेंडू पडणार आणि त्या पहिल्या चेंडू मध्ये आपण आता पाहणार आहोत स्ट्रायकेडला असेल सूरज घरत. मॅच ऑन. पंचांचा इशारा ऑफिशियली या ठिकाणी इशारा दिला जातोय. पहिलं षटक हाताळणार ऋतिक घरत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा स्ट्रायकेडला सूरज. पहिला चेंडू उडवून दिलाय लॉंग ऑनच्या रिजन मध्ये. चेंडूला उंची जास्त, लांबी त्याहून जास्त, ओव्हर द साइड स्किन. पंचांचा इशारा येतोय. हा षटकार अतिशय चांगली या ठिकाणी सुरुवात पाहायला मिळतोय. 11 वाजून गेलेले आहेत. नियमावली आहेत, खऱ्या अर्थानं काही बंधनं आहेत. त्यामुळे आपण पाहतो डीजे सूरज वळवलीचं अतिशय चांगलं डीजे या ठिकाणी आता मात्र आपल्याला पाहायला मिळणार नाहीत. काही नियमावली आहेत. आपण सिटीमध्ये राहतो त्यामुळं खऱ्या अर्थानं जशी जशी रात्र वाढेल काही नियमावलींचं अवलंबन केलं जाईल या स्पर्धेमध्ये. पहिला चेंडू षटकार पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू लोवर फुलटॉस चेंडू. बॅटची कडा या ठिकाणी कदाचित घेतली असावी असं पाहायला मिळालं. इट इज अ बाय सिग्नल अंपायर्स. तर आपण पाहू शकाल आमचे उलवे गावचे अर्चित एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सरबाडिया मिलिंददादा भोईर यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 5000चं डोनेशन आलंय. तर खरोखर दादा आपला मनाच्या अंतकरणापासून स्वागत केलं जाईल या स्पर्धेसाठी. मी हिरा स्पोर्ट आयोजित आई गावदेवी चषक 2023 मध्ये सर्वांचं मात्र सहर्ष स्वागत. नक्कीच मिलिंददादा पाटील यांच्याकडनं आर्थिक सहाय्य आणि इथे मात्र आर्थिक सहाय्य आल्यानंतर चौकाराचं सुद्धा सहाय्य मिळालेलं आहे शिवशक्ती धाकटीजी संघाला. ऑन ड्राईव्हचा फटका कॅप्टन कूलच्या माध्यमातून हा येतोय चौकार. खूप चांगली सुरुवात पाहायला मिळतोय. सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक आम्हाला घर बसला जोडलेले आहेत. त्या प्रेक्षक मायबापाचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. मॅच पाहतो आपण. एका बाजूने फलंदाजी करणारा शिवशक्ती धाकटीजी संघ. गोलंदाजच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय खारकोपर संघाचा गोलंदाज ऋतिक घरत.
लवर फुलटा चेंडू स्लॉक स्विप खेळण्याचा प्रयत्न, पंचांनी अपील उचलून धरली. खेळाडू सुद्धा आपण पाहतोय मार्गस्थ लागलाय. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला खेळाडू आपण पाहतोय LBWच्या स्वरूपामध्ये होईल बाद. एक चौकार लगावला होता, त्यानंतर कॅप्टन कोल. आता मात्र परतीचा रस्ता पकडला जातोय. मयूर पाटील नवीन फलंदाज वन डाऊन साठी मैदानामध्ये शिरकाव करतोय. या खेळाडूने प्रभावित केलंय. पनवेल इथं स्पर्धा झाली, मॅच पूर्णपणे अडकली होती आणि आपण पाहिली खऱ्या अर्थानं या पठ्ठ्यानं मॅच काढली. तब्बल 12 चेंडूमध्ये आपण पाहिलं खऱ्या अर्थानं 6 षटकारांची गरज होती. या खेळाडूने ते षटकार सुद्धा मारले होते. तो खेळ दिवसाचा होता, सध्या रात्रीच खेळ चाले. कारण या रजनीमध्ये आपण पाहतो चमचमत्या या प्रकाशामध्ये तुम्हाला फलंदाजी करावी लागते. समोर तितकाच ताकदीचा संघ पाहतोय, समोर तितकाच ताकदीचा गोलंदाज. धावसंख्या धावपलकावर आपण पाहतोय एक गडी बाद डबल फिगर मध्ये 11 धावसंख्या शिवशक्ती दाकटीची. 4 षटकांची मॅच. पहिलं षटक प्रगतीपथावर. ऋतिक सज्ज होतोय ओव्हर द विकेट्स. बॅटची कडा. बॅक टू बॅक दुसरी विकेट्स मिळणार. आउटसाइड एज आणि इथे मात्र विकेट्स पाहायला मिळतोय. मयूर पाटील अगदी सस्त्यात बाद होतोय. लगातार दुसरी विकेट्स शिवशक्ती दाकटीचे संघ अडचणीमध्ये पाहताना. दीपेश घरत मैदानामध्ये शिरकाव करताना दिसतोय. या खेळाडूवर जबाबदारी आहे आणि आता मात्र 4 षटकं खेळावे लागतील. गेम प्लॅनिंग करावे लागेल. नॉन स्ट्राईक एंडला सलामीसाठी आला सूरज घरत आहे, परंतु दुसऱ्या बाजूनं लगातार 2 चेंडूमध्ये विकेट्स फॉलोअप. गोलंदाज ऑन अ हॅट्रिक पाहायला मिळतोय. मयूर दादा मात्र या स्पर्धेचे सर्व आपण पाहतो आणि त्यांची चुमिकली अर्थातच मिहिरा त्यांचं हे छायाचित्र पाहायला मिळतं सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून. खूप चांगली स्पर्धा, दमदार आयोजन आणि अथक परिश्रमाने खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं श्रेय जर कोणाला द्यायचं झालं तर ग्रामस्थ मंडळ मोरावे, तदनंतर मयूर दादा म्हात्रे. खूप चांगली स्पर्धा. अंतिम रजनीमध्ये आपण प्रवेश करतोय. दीपेश घरत स्ट्रायकरला खेळाडू. चेंडू बाकी असतील. शेवटचा आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडू उडवला. चेंडू डिपेक्सच्या कव्हरच्या वरून ताकदीचा वापर, पंचांचा इशारा. यावेळी लॉफ्टेड षटकार येतोय. अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय. हलकसं रूम होतं, वीत होतं, आमंत्रण दिलं होतं गोलंदाजानं. पूर्णपणे आमंत्रण स्वीकारलं आणि ताकद पूर्ण लावली आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये मिळतील 6 धावा. या 6 धावा संख्येने सगळं काही समीकरण बदललं. एकूण धावसंख्या 1 बाद 2 बाद 17 धावसंख्या शिवशक्ती दाकटीजी संघाची 1 षटकाच्या समाप्तीनंतर. जुनी 3 षटकं बाकी आहेत. धावसंख्या जमवावी लागेल. येस दीपेश. चेंडू 4 षटकांची मॅच आहे. दीपेश थांबा जरा. कॅप्टन आपण कृपया चर्चा करा. 4 ओव्हर आहे, फिक्स झाले. दीपेश आपण खेळू शकता. हेच खऱ्या अर्थानं दिनेश घरत यांचं असं म्हणणं होतं, आमच्यापर्यंत आवाज सुद्धा पोहोचला. टॉस उडवताना आम्हाला सांगलं 3 षटकं आणि त्यानंतर 4 षटकं आणि 4 षटकं असतील. दिनेश आणि दाकटीजी संघ प्लीज आपण कृपया नोट करा ही गोष्ट. हे 4 षटकांचे मॅच आहेत. गोलंदाज हर्षल. चेंडू उडवला. डीपेक्षा कव्हरच्या रिदमध्ये खेळाडू त्या ठिकाणी आहेत आवाकाच्या बाहेर. जस्ट शॉट फॉर द फिल्डर असं म्हणावं लागेल. कॅरी झाला नाही चेंडू आणि 1 धाव मिळाल. टायमिंग करण्यापेक्षा ताकद लावणं गरजेचं होतं. आणखीन काही धावसंख्या मिळाल्या असत्या, परंतु गोलंदाज त्याहून ताकदीचा. खारकोपर संघाचा हा पाठीचा कणा म्हणून ओळखला जाणारा खेळाडू आपण पाहतो सध्या गोलंदाजी हाताळताना. हर्षल ठाकूर, कॅप्टन कूल म्हणून त्याची ओळख. खूप चांगला गोलंदाज. एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय. ओव्हरपिच बॉल फटका यावेळी आपण पाहतोय. गॅप शॉट सिलेक्शन. खेळाडू त्या ठिकाणी आहेत. विकेट क्रमांक 3 सूरज घरत. बॅक टू द पवेलियन. खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षक अजिबात पाहायला मिळाला नाही. तदनंतर आपण पाहतोय क्षेत्ररक्षण अगदी झेलच्या खाली आला. त्यानंतर विकेट्स पाहायला मिळाली. 4 खेळाडू ऑन साइडला आपण पाहतो. 3 खेळाडू
बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि लॉंग ऑनचा खेळाडूंना हा झेल टिपलाय. प्रति घरत मैदानामध्ये इन ॲट 5 5व्या क्रमांकावर खेळावं लागेल. धावसंख्या करावी लागेल, एक सुसज्ज स्कोर पर्यंत न्यायला लागेल. समोर तितक्याच ताकदीचा संघ आहे. उल्वे नोट परिसरामध्ये या संघाचा दबदबा सातत्यानं पाहतो आपण. असा हा जय हनुमान खारकोपर संघ. मगाशीच या चेंडू पडण्या अगोदर या गोलंदाजाचं मी कौतुक केलं होतं. त्याने आपली छवी पुन्हा एकदा दाखवली. विकेट्स मिळवलेल्या आहे आणि स्कोर या ठिकाणी पाहतो. धावसंख्या 19 धावा, 3 गडी बाद. लवर फुलटॉस चेंडू, ड्राईव्ह केला चेंडूला, कव्हरच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षण खराब झालंय, फंबल झालं आणि त्या फंबलच्या रिजनमध्ये 1 धाव. दुसऱ्या दशकामध्ये प्रवेश करताना दुसरं षटक प्रगती पथावर असताना गोलंदाज पाहतो आपण हर्षल ठाकूर आणि फलंदाज स्ट्रायकेडला आता दीपेश घरत. धाकटुजी संघाचा एक औकमिक फलंदाज, हार्ड हिटर ओळखला जाणारा दीपेशला 4 षटकं खेळायचे आहेत. क्लिअर इंटेन्शन दिलंय, मात्र कशी फलंदाजी असेल. क्षेत्ररक्षणाची पाहणी करताना हर्षल ठाकूर गोलंदाज ओव्हर द विकेट्सने. दीपेशसाठी पुढचा चेंडू आउटसाइड एज पाहायला मिळाली. लकी ठरला दीपेश, चेंडू कॅरी झाला नाही, अन्यथा अनर्थ घडला असं. परंतु अप्रतिम गोलंदाजी, हलकासा स्विंग पाहायला मिळाला, थोडंसं गती परिवर्तन पाहायला मिळालं. त्यामुळं कॉम्बिनेशन चुकलं, शॉट सिलेक्शन चुकलं आणि इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर, दुसरं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या शिवशक्ती धाकटुजी संघाची आपण पाहतोय. नाजूक परिस्थितीमध्ये 3 बाद 20 धावा. चेंडू बाकी असतील अजूनपर्यंत 2. हर्षल ठाकूर ओव्हर द विकेट्स. डान्सिंग डाऊन द विकेट्स, पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. विकेट्स अवघी मिळाली होती परंतु झेल सुटला जातोय. कुणाचा झेल सोडलात? दीपेश घरतचा झेल सोडलात. फक्त टायमिंग केली होती, ताकद वापरली नव्हती. दुसरा फटका दीपेशचा पाहतो टायमिंगचा. अगदी 2-3 चेंडू अगोदर आपण पाहिलं, कव्हरच्या रिजन मध्ये सुद्धा टायमिंग केली होती आणि हा काउकॉर्नरच्या रिजन मध्ये सुद्धा टायमिंग. 2 जीवनदान, 1 जीवनदान नक्कीच दीपेशला मिळतोय. धावसंख्या 22. अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील. यावेळी लोवर फुलटॉस चेंडू, गॅप शॉट सिलेक्शन, लॉफ्टेड कव्हर ड्राचा 1 बाउन्स ओव्हर द रो, चौकार पाहायला मिळतोय. जीवनदान मिळालंय आणि त्या जीवनदानाचा पुरेपूर फायदा उचलण्याचा आता मात्र प्रयत्न असेल दीपेश ठाकूर याचा. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या पाहतो आपण शिवशक्ती धाकटी संघाची 3 बाद 22 धावा, 26 धावा, करेक्शन माफ करा. 22 धावा असताना एक चौकार पाहायला मिळतोय. लगेचच करेक्शन पाहायला मिळालं. रोहित मात्रे आपण पाहतोय गुणलेखक म्हणून या ठिकाणी आम्हाला लाभलेले आहे. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीचा लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचतोय. 26 धावा, 13ची सरासरी आहे. मगाशी सुद्धा मागच्या मॅच मध्ये शिवशक्ती धाकटी संघाने धावसंख्या चांगली उभारली होती. क्षेत्ररक्षण खराब झालं होतं परंतु कॅप्टन कूलनं आपली नर्व्स कंट्रोल ठेवली, श्वासावर नियंत्रण ठेवलं आणि अंतिम चेंडू हा डॉट फेकला. महत्वाची बाब म्हणजे विजय मिळाला. एका चेंडूनं बरंच काही होत असतं आणि हे करून दाखवलंय आता. पाटणोली गावातील विद्यमान सरपंच सन्माननीय आदरणीय मोहनदादा पाटील, मोहनशेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. विनंती असेल साहेब, कृपया आपण अतिथी मंचावर येऊन स्थान बनवायचं आहे. पाटणोली ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सन्माननीय आदरणीय मोहनशेठ पाटील यांचं आगमन झालंय. साहेब विनंती असेल कृपया आपण अतिथी मंचावर येऊन स्थान बनवायचं आहे. बॅक टू द क्रिकेट, मॅचकडे वळतोय नवीन गोलंदाज हर्ष. यावेळी मात्र ड्राईव्ह केला चेंडूला, कव्हरच्या रिजनमध्ये गॅप शॉट सिलेक्शन आणि डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू चेंडू खाली येतोय. 1 धावेने समाधान मानावं लागेल. दीपेशला स्ट्राईक हवी आहे. हा हिटर आहे संघाचा, त्यामुळे खऱ्या अर्थानं कदाचित गेम प्लॅनिंग चालू आहे. प्रत्येक एक अष्टपैलू खेळाडू आहे. छुपा रुस्तम खेळाडू म्हणून या खेळाडूचे या गावातून ओळख. चौकार अगदी कुठून कसा मारेल हे कळत नाही परंतु दीपेश हा हिटर खेळाडू आहे. हर्ष यावेळी टायमिंग चुकतंय. चेंडू हवेत, झेल पुन्हा एकदा सुटला जातोय. दुसरा जीवनदान मिळतोय दीपेश ठाकूर याला, दीपेश घरत याला. गोलंदाज नाराज आहे. हा झेल होणं होता, रेग्युलेशन कॅच होती, सगळं काय व्यवस्थित जुळलं होतं. अगदी तुमच्या शोल्डर खाली, नजरे खाली झेल होता, तो सुद्धा ड्रॉप केला जातोय. गोलंदाजाचं खच्चीकरण करणारं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. धावसंख्या धावपटलावर 28 धावा. पुन्हा एकदा चेंडू हवेत. यावेळी मात्र खाली कीपर आहे, पकडला जातोय झेल. स्वतः कॅप्टन कोणची चूक करत नाही आणि इथे मात्र विकेट्स मिळते.
ऋतिक घरत हा मात्र झेल टिपला जातोय आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय आता मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. फलंदाज मैदानामध्ये सिद्धेश घरत एक यंगस्टर खेळाडू आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय आता या सीझन मध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळते. रॉयल उल्वे विपक्ष मोरावे पुढची मॅच असेल. दोन्ही संघाचा संघनायकाला पहिला कॉल असेल. कॉम्बॉक्स मध्ये कृपया या पण नाणेफेकसाठी. लेफ्ट हँड बॅट्समन फटका फसला जातोय. लॉंग अपच्या रिजन मध्ये धनेश खाली येतोय. बर्थडे बॉय आज कोणती चूक करत नाही. टिपला जातो झेल. बॅक टू बॅक दुसरे विकेट्स. फलंदाज बॅक टू द पवेलियन. आल्या पावल्या माघारी पाठवलं जातोय खेळाडूला आणि गोलंदाज आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. खारकोपर संघाचा आणखीन एक चांगला गोलंदाज, यंगस्टार गोलंदाज, चांगली कामगिरी. धनेश कोणती चूक करत नाही. आजचा दिवस चांगला राहिलाय धनेशसाठी. गव्हाणच्या मैदानावर मॅच नक्कीच गमवली परंतु प्रयत्न शर्तीचे झाले. दिघोडे गावामध्ये दुसरा क्रमांक मारला परंतु धनेश स्ट्राईक एंडला होता. 3 षटकारांची गरज असताना या पठ्ठ्याने 2 षटकार लगावले होते. तिसरा षटकार मारताना सीमा रेखाजवळ झेल टिपला. प्रयत्न थोडेसे अपुरे ठरले परंतु वेल प्लेड नक्कीच म्हणावं लागेल. आणि परंतु आज दिवस नक्कीच चांगला आहे गोलंदाजाचा. हर्ष ऑन अ हॅट्रिक. आमिष घरत आणखीन एक डावखुरा फलंदाज आपण पाहतोय. अष्टपैलू खेळाडू. कमी वयामध्ये या खेळाडूंना आपल्याला स्वतःला सिद्ध केलंय. आता मात्र मैदानामध्ये असतील. आमिष घरत आज अपेक्षा खूप लावलेल्या आहेत. दीपेश घरत एका बाजूने नॉन स्ट्राईक एंडला आहेत. दुसऱ्या बाजूने लगातार विकेट्स फॉलोअप चालू आहेत. ऑन अ हॅट्रिक गोलंदाज. आउटसाइड एज पाहायला मिळाली परंतु चेंडू कॅरी झाला नाही. दैव बलत्तर म्हणावे लागेल. परंतु सगळ्यात महत्वाची बाब या ठिकाणी या सिच्युएशनला म्हणजे डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दीपेश तेच सांगतोय किमान सिंगल घेणं गरजेचं आहे. चेंडू बाकी असतील फक्त एक धावसंख्या अजूनही स्थिर. 28 धावा. कमबॅक करणारं षटक पाहायला मिळतोय हर्षच्या माध्यमातून. यावेळी हेलिकॉप्टर उडवलाय. मैदानाच्या बाहेर लँड करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येईल या ठिकाणी. इट इज अ 6. हेलिकॉप्टर उडवलाय. अगदी मैदानाच्या बाहेर लँड केलाय. छोटा पॅकेट बडा धमाका पाहायला मिळतोय. अमितच्या बॅट मधून या ठिकाणी षटकार पाहायला मिळतोय. आणखीन एक षटकार आणि मोमेंटम पुन्हा एकदा वळवून दिलंय. धावसंख्या पाहतो आपण. शिवशक्ती धाकटुजी संघाची 3 षटकं समाप्त. ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी 12th मॅन आपण पाणी घेऊन जा मैदानामध्ये. सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतो. 2 कॅमेऱ्यांच्या सहाय्याने लाईव्ह कव्हरेज केलं जातोय. अंतिम रजनी असेल ड गट या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि पहिल्या दिवसामध्ये जर आपण विचार केला RCC पेठ गोलंदाजीचा तोपखाना असला रायगड मधला संघ पाहायला मिळतो. तो या ठिकाणी पाहतोय पहिल्या रजनीमध्ये प्रवेश केला. तदनंतर बामणडोंगरी आणि रायगड मधला सर्वोत्कृष्ट संघ सातत्याने ज्याचं नाव घेतलं जातं अर्थातच रुद्रवीर स्पोर्ट्सचा जीवदानी बामणडोंगरी हा संघ दुसऱ्या रजनीमध्ये. कालच्या रजनीमध्ये दिवस गाजवला गावदेवी गावठाण संघानं 3रा रजनी. आणि आज कोणता संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेचे सर्व आई गावदेवी चषक मोरावे या स्पर्धेचे सर्व मयूरदादा मात्रे त्यांचे काकाश्री आपण पाहतोय. महेश शेठ मात्रे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं सुद्धा नक्कीच या स्पर्धेच्या वतीने शब्द सुमनाने सहर्ष स्वागत आणि विनंती असेल कृपया आपण मंचकावर स्थानपन्न व्हायचं आहे. मॅच चुरशीचे चालू आहे. कधी इकडे तर कधी त्या बाजूला तराजू सारखी मॅच अगदी अपडाऊन पाहायला मिळतोय. 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या आपण पाहतोय शिवशक्ती धाकटीची संघाची 4 बाद 5 बाद 34 धावा. दीपेश स्ट्राईक एंडला असेल. इंटेन्शन क्लिअर असेल. मोठे फटकेबाजी येतील आणि प्लॅनिंग सुद्धा क्लिअर असेल. जास्तीत जास्त धावसंख्या जास्तीत जास्त चेंडू हे दीपेश खेळणार. परंतु शेवटचं षटक ओमकार पाटील. 4 गोलंदाज हे प्रॉपर गोलंदाज आहेत. इम्पॉर्टंट षटक असेल. ऑप्शनच्या बाहेर चेंडू सोडून दिला. चेंडूला
ट्रॅमलॅनच्या बाहेर पिच झाला आणि पंचांनी दंडित केलं. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22चं उल्लंघन. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन कन्सिडर केलं. लिगल डिलिव्हरी अजिबात नाही. एक धाव एक्स्ट्रा दिली. 35 धावा. या षटकामध्ये किती धावसंख्या जमवेल दीपेश घरत स्ट्राईक एंडला. यावेळी टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर. व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. षटकार येतोय. पहिला चेंडू आपण पाहिला, ज्या स्पीडने चेंडू आला ना बॅटवर, त्याच्या डबल स्पीडने मैदानाच्या बाहेर सुद्धा पाठवला. धाकटुजी गावचा हा ट्रम्प कार्ड खेळाडू, बाहुबली म्हणून ओळखला जाणारा खेळाडू आता मात्र हात खोलताना दिसतोय. एका षटकाराने समीकरण बदललं जातोय. टॅक्सीचा मीटर प्रमाणे मात्र चेंडू द्या. स्कोरबोर्ड पाहायला मिळतोय. 6 धावसंख्येने संघ पुढे सरकेल. 41 धावा, 41 रन फॉर लॉस ऑफ 5 विकेट्स येऊ शकते. धाकटुजी टीम लास्ट ओव्हर इन अ प्रोग्रेस. शेवटचं षटक प्रगतीपथावर. आई गावदेवी चषक मोरावेच्या वतीनं आपण पाहतोय ही स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. मयूर दादा मात्र स्पर्धेचे सर्व आपण पाहतोय आणि त्यांची चिमुकली सुद्धा त्यांच्या नावाने सातत्यानं या मैदानावर आणि कित्येक मैदानावर मिहिरा आपण पाहतोय. चिमुकलीचं नाव मिहिरा मयूरदादा म्हात्रे. खऱ्या अर्थानं मिहिरा स्पोर्ट्स मोरावे या नावाने आपण कित्येक वेळा संघ पाहिलेला आहे. आणि आज एक भली मोठी अशी रजनी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून जवळपास या ठिकाणी अंतिम रजनी सुद्धा काही तास उलटलेले आहेत. स्पर्धा संपवायला खूप चांगलं आयोजन, दमदार आयोजन. परंतु मॅचकडे बोलतो दीपेश घरत षटकार खेचतोय. दुसरा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु लँड झालाय मैदानाच्या आतमध्ये. टायमिंग चुकलं. लॉंग ऑनच्या रिजन मध्ये टिपला जातोय झेल. बॅक टू द पवेलियन. या ठिकाणी खेळाडू मात्र परतीचा रस्ता पकडतील. दीपेश घरत. कमबॅक केलं जातंय गोलंदाजाच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर माहिती होता हाफ ट्रॅकर चेंडू होता. स्लॉट मध्ये चेंडू पडला. शॉर्टअपचा फटका पाहिला. षटकार. तदनंतर मात्र आलेली ही विकेट्स. बरंच काही घडलं. 3 चेंडू नक्कीच वेगळे होते. पहिला चेंडू वाईट, दुसरा चेंडू षटकार, तिसरा चेंडू विकेट्स. धावसंख्या खर्च केल्यात 7. लीगल डिलिव्हरी आहेत 2 आणि त्यामध्ये विकेट सुद्धा. डायनामिक षटक अजूनपर्यंत या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. या रजनीमध्ये डी लॉट्स पाहायला मिळतोय. ड गटातील हे सर्व संघ पाहायला मिळतात. जो संघ जास्त धावसंख्या जमवेल त्यांना संधी असेल बाईची पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करण्याची. आतिश घरत आणखीन एक चांगला खेळाडू. स्विंग अँड मिस. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र हा डॉट बॉल. चला चिमुकल्यांना तुम्ही बाहेर खेळा प्लीज जरा. अतिश स्ट्रायकरला खेळाडू एक मोठ्या फटकाची अपेक्षा लावली. यावेळी मात्र हवेत आहे चेंडू. खेळाडू त्या ठिकाणी येतोय आणि झेल सुटला जातोय. फेकी या ठिकाणी पाहतोय चांगली झाली. झेल बाद नाही तर धाव बाद कसं का होईना मात्र, परंतु एक धाव एक्स्ट्रा बहाल केली असं म्हणावं लागेल त्या खेळाडूला. एक धाव नक्कीच एक्स्ट्रा मिळतं. जिथे एकही धाव झाली नसते प्रणय, तिथे मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावपटलावर 42 रन्स. चेंडू बाकी असतील या षटकातील आणि या इनिंग मधील अवघे 2. नयन खेळाडू, नवीन खेळाडू पाहतो आपण. नयन नयन घरत नवीन खेळाडू. स्ट्राईक एंडला असतील 2 चेंडू आहेत. या खेळाडूमध्ये आपण पाहतो क्षमता आहे. 3ऱ्या 4थ्या क्रमांकावर येणार खेळाडू, परंतु अलीकडच्या कालामध्ये दुखापतीग्रस्त आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं थोडंसं उशीर आलेला आहे खेळण्यासाठी, परंतु अपेक्षा लावल्यात. एक मोठ्या फटक्याची नक्कीच अपेक्षा आहे नयनच्या बॅटमधून. हाफ ट्रॅकर चेंडू, शॉर्ट ऑफ पुलचा फटका, गॅप शॉट सिलेक्शन, 1 बाउन्स ओव्हर जो चेंडू राहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये चौकार. या खेळाडूची ओळख राहिलेली आहे. जर 3ऱ्या 4थ्या क्रमांकावर येत असेल तर नक्कीच आत्मविश्वास खेळाडूमध्ये असेल. मुक्याच्या ठिकाणी आलेला चौकार मोमेंटम वलवून जातोय. एकूण धावसंख्या 46. एक चेंडू अजून बाकी आहे. एक चेंडू तुम्हाला ओमकार आता डॉट काढायचा आहे हा कुठल्याही परिस्थितीमध्ये, कारण धावसंख्याला या ठिकाणी पाहतोय
आता मात्र आवाकाच्या बाहेर चालल्यात. त्यामुळे कॅप्टनने सुद्धा तेच काढलंय. एनी हॅव कंडिशन यू हॅव टू डॉट बॉल फेस. तुम्हाला डॉट बॉल काढायचा आहे. दुसऱ्या बाजूनं नयनला सुद्धा जबाबदार दिली, मोठा फटका खेचायचा तुम्हाला. हीच खरी गंमत असते. एका बाजूनं कमी धावसंख्या, दुसऱ्या बाजूनं जास्त धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न. हा क्रिकेटचा रहस्यमय आपण पाहतोय प्रवास, कित्येक वेळा मॅचमध्ये पाहतोय. शेवटचा चेंडू इनिंग मधील स्लॉटमध्ये चेंडू फटका फसला जातोय, आउटसाइड एज टिपला जातो झेल आणि इनिंग संपुष्टात येतो. या ठिकाणी शिवशक्ती धाकटुजी संघाची 4 षटकांचा खेळ एका हॅलो. बाजूने आपण पाहिलं. तर मी विनंती करतो की रॉयल स्पोर्ट उल्वे संघ शेवटचा कॉल टॉससाठी यायचा आहे. पण चला गीतेश या, पण गीतेश मडवी आणि मी विनंती करेन गावदेवी मोराबी संघाचा कॅप्टन. तर गीतेश आपण काल गव्हाण संघामध्ये देखील सुपर 3 मध्ये गेलात. आज आपल्या समेत गावदेवी मोराबी संघ असेल. टॉस केली जाईल. अर्चित एंटरप्राइजेसचे प्रोपायडर मिलिंददादा भोईर यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केली जाईल. आदेश पाटील कॅप्टन्स आणि गीतेश मडवी टॉस जिंकला. गीतेश एकच प्रश्न शेवटचा. आपण पहिल्या रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये मात्र पहिला सामना जिंकला तरघर संघापुढं आणि त्याच्यानंतर मात्र आता शेवटच्या रात्रीमध्ये आज या मेगा फायनलची रात्र शेवटची रात्र असेल. आणि जर विचार केला तर सामोरे याच गावातील संघ आई गावदेवी मोराबी संघ आपल्या समेत आहेत. तर आपला निर्णय काय असेल आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणणार? प्रथमतः आम्ही आयोजकांना धन्यवाद मानू, कारण की आम्हाला इथं खेळायला संधी दिली आणि आयोजन तर एकदम कडक आहे. आणि आम्ही प्रथम आता क्षेत्ररक्षण करू आणि कमीत कमी 40 या धावसंख्येपर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक गीतेश मडवी. एक चांगला संघ रॉयल स्पोर्ट उल्वे आपल्याला गव्हांच्या या शृंखलेमध्ये देखील सुपर 3 मध्ये हा संघ गेलाय आणि आज देखील या आपल्या नाईट रजनीमध्ये मयूरदादा म्हात्रे याची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत जाते. मिहिरा स्पोर्ट आयोजित आई गावदेवी चषक 2021. आणि जसंच मात्र इथे दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. पुन्हा एकदा जोडले जातील आमचे रोशनजी पाटील. थँक्यू सो मच मनोहरजी म्हात्रे सर मोराबे. त्यानंतर अलीकडच्या पूर्वार्धामध्ये देवजी डाकी सरांना आपण पाहिलं. मॅम फ्रॉम धाकटीजोई आपले मनपूर्वक आभार. खेळाचा उत्तरार्ध पाहायला मिळेल. दोन्ही संघ तितकेच तगडे आहेत. धाकटीजोई विरोधात खारकोपर. अतिशय टॉपर असा खेळ या दोन संघांच्या माध्यमातून अलीकडच्या आपण लढती दरम्यान पाहिलं. परंतु ही लढत दोन्ही संघांसाठी तितकीच इम्पॉर्टंट आहे. उत्तम दर्जाचं आपण स्पर्धेचं आयोजन पाहता. मिहिरा स्पोर्ट्स क्रिकेट क्लब मोराबे आयोजित आई गावदेवी चषक 2023 ही आपण दमदार स्पर्धा पाहतो. आणि आज या स्पर्धेचा सांगता सोहळा आहे. मेगा फायनल, मेगा फेस्टिवल, सुपर संडे. आणि या सुपर संडे मध्ये दोन्ही संघ आज कसोशीनं प्रयत्न करताना पाहायला मिळतील. साई प्रीतच्या माध्यमातून या स्पर्धेला कव्हर केलं जातं. DJ SDC, DJ सँडी, DJ सूरज यांची खूप मेहनत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. त्यानंतर सूरज पाटील वलवली यांचं मंडप डेकोरेशन अप्रतिम. जणू काय मैदानाला छावणीचं स्वरूप आले की काय असं पाहायला मिळतं. तर मी मोहा कोळीवाडा गावातील प्रमोद कोळी यांना विनंती करतो की मयूरदादाची आपणास विनंती आहे. नक्कीच मित्र असतील मयूरदादा म्हात्रे यांचे आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक. तर विनंती करतो प्रमोदजी कोळी या पण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. सर्व पाहुण्यांचं ग्रामस्थ मंडळ मोराबे यांचं मनपूर्वक स्वागत करणं. एखादी स्पर्धा जेव्हा सक्सेस होते तेव्हा ज्याला गावचं सपोर्ट सिस्टम अवेलेबल असतं. आणि खरं तर मयूरजी म्हात्रे यांना पूर्ण गाव इथे सहकार्य करतं आणि या स्पर्धेचं नामकरण पाहायला मिळतं. ग्रामदैवत आई गावदेवी चषक 2023 रायगडातील एक भव्य दिव्य नाईट स्पर्धेचं आयोजन आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. रोशनदा आपण आज विनंती करतो की येथे मी मान्यवरांना विनंती करतो राजेश भोईर खिडूकपाडा आणि संदेश पवार वावजे मयूरदादाचे ITIचे मित्र येथे उपस्थित झालेत. या पण आपला मिहिरा स्पोर्ट आयोजित आई गावदेवी चषक 2021 मध्ये सहर्ष स्वागत. अथांग महासागरावर अवतरले क्रिकेटचं हे भव्य दिव्य तारांगण.
आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं क्रिकेटच्या मायानगरीमध्ये मनपूर्वक स्वागत. गावदेवी मैदान मोरावे सेक्टर 2 उल्वे नोड आणि निश्चितच या रंगतदार लढतीचा आपल्याला आगाज पाहायला मिळेल. टीम धाकटी जुई विरोधात खारोकोपर. खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये एकूण धावा स्कोर कार्डवरती पाहिल्या 46, उत्तरार्धामध्ये 47 धावसंख्येची आवश्यकता आहे. टीम जय हनुमान खारकोपर टीमला गेम ऑन. गेम स्टार्ट. पहिला बॉल कॉपी बुक स्टाईल फटका कव्हर पॉइंटच्या ठोक्यावरून ठोकलाय. हा पहिला संघर्षाचा चौकार. पहिल्याच बॉलवरती हा पहिलाच चौकार दागत असताना काढो टीम खारकोपर टीमचा हर्ष ठाकूर. अलीकडच्या मॅच मध्ये ज्याचे 2 झेल सुटल्यानंतर या फलंदाजानं अटके पार झेंडू रोवले. टीम उल्वे विरोधात एक आगले वेगळे जलवे आपण हर्ष ठाकूर या खेळाडूचे पाहिले आणि पहिल्याच बॉलवरती हा चौकार पाहायला मिळतो. पहिली सलामीची जोडी जेवढी इम्पॉर्टंट खेळी साकार करेल तेवढं कार्य सोपं असेल टीम खारकोपर संघासाठी. खेळाडू बॉलिंग ट्रॅकवरती धाकटी जुई संघाचा दीपेश गरद एक बाहुबली खेळाडू. ऑलराऊंडर कार्य नेहमीच या खेळाडूचं विलोभनीय राहिले. दुसऱ्या चेंडूगणिक लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव इथे अंकित होताना पाहायला मिळते. उत्तम दर्जाची पंचांची भूमिका सँडी पालकर सर केवाले, दीपकजी बोराडे सर MIDC परिभागातून हे 2 पंच आपण बिलॉंग करताना पाहतो. त्यांचं करतो आम्ही मनपूर्वक स्वागत. गणेशजी वाविस्कर असतील, नीरजजी राणाव सर असतील, यांची खूप मेहनत या स्पर्धेसाठी. प्रहार केलाय बुलंदी पॉवरफुल फटका आणि मंचकाला मानवंदना देणार हा फटका. जिथे आल्या सहारण षटकार. शंखनाद उत्तम फटक्यांची फैरी इथे पाहायला मिळते. खारकोपर संघाचा खेळाडू ऋती गरद हर्ष ठाकूरच्या पावलावरती पाऊल टाकत हे फटके खेळले जात आहेत. 11 धावा स्कोर कार्डवरती. 11.75च्या सरासरीनं धावसंख्या बनवायची आहे प्रति षटकागणिक आणि त्या दृष्टिकोनातून हे फटके मात्र जारी आहेत. चांगला फटका खेळलाय. सीमा रेषे नजीक अडकवण्याचा प्रयत्न राहिला परंतु आलाय चौकार. रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता कॉपी बुक स्टाईल फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला होता काढू ऋती गरजचा. तर येथे 7 मित्रांची आपण पाहिलं तर आमचे मयूरदादांचे 7 मित्र इथे उपस्थित झाले. त्याचं देखील सहर्ष स्वागत. मयूरदादा मात्रे यांच्या मित्र परिवाराचं आम्ही करतो मनपूर्वक स्वागत. जसं स्वागत केलंय दीपेश गरज फलंदाज हर्ष ठाकूर आणि ऋती गरज या फलंदाजांकडून. नेक्स्ट बॉल. ओहो बॅटची कडा पाहायला मिळते. यष्टींच्या मागे चांगलं यष्टी रक्षण हे मात्र घडले जातं. घरामध्ये चांगल्या पद्धतीनं घर वापसी राहिली. उत्तम दर्जाचं यष्टी रक्षण हे घडलं जातं. टीम धाकटी जुई संघाचा खेळाडू यशांच्या मागे दिनेश गरत आपण यांना पाहू शकतो. एक लिजन खेळाडू नेहमीच या खेळाडूच्या तालमीमध्ये धाकटी जुई संघाचा खेळ राहिले. धाकटी जुई संघाला नेहमी ज्यांचं एक सपोर्ट सिस्टम म्हणून आपण कार्य पाहतो असे आमचे बंधू साई स्टार विगर संघाचे खेळाडू यांचंही खूप चांगलं असं योगदान असतं. दीपकजी फडके असतील, पॅडी फडके विगर यांच्या माध्यमातून नेहमीच धाकटी जुई संघासाठी एक चांगलं पाठबळ असतं. आपले मनपूर्वक आभार. दीपेश गरजचं आपण पहिलं षटक पाहिलं. ज्या पहिल्या षटकामध्ये बिन गडी बाद खारकोपर संघ जाऊन पोहोचलाय. एकूण धावा राहिल्या अजून पर्यंत आवश्यकता आहे. जबरदस्त गुणसंख्यांक लेखन सध्याच्या घडीला रोहितजी मात्रे खारकोपर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. त्यांच्या समवेत लगातार 4 रात्रीमध्ये ज्यांचं गुणसंख्यांक लेखन राहिले असे आमचे मित्र प्रणय मात्रे मोरावे असतील. त्यानंतर आमचे माहिनी खेळणे साईप्रीत लाईव्ह यांचंही बहुमूल्य योगदान या स्पर्धेसाठी पाहायला मिळतं. 12 चेंडू आणि 18 चेंडू जिंकण्यासाठी 32 समीकरण अजूनपर्यंत तय करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 15 धावा
अतिशय पोषक ठरल्यानंतर गोलंदाजीच्या भोवल्यावरती गोलंदाज असेल आता काढू सूरज गरत. पहिला बॉल सन्मान दिलाय, ऑन साइडला फटका खेळलाय, स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत जात आहेत, फक्त आली सिंगल. स्ट्राईक रोटेशन झाली आणि आता समोर काढू पाहायला मिळेल. ऋतिक गरज ज्यानं 3 चेंडूंमध्ये 10 धावसंख्येचं बहुमूल्य योगदान साध्य केले असा हा काढू. परंतु गोलंदाज सूरज गरज एक युवा टॅलेंटेड हा काढू, युवा शक्तीचा जागर, त्याला सबर करावा लागेल. अगदी खेळपट्टीच्या मधोमध टाकलेला हा चेंडू, पंचांचा इशारा येतो, वाईट बॉल. तर सुधीर ठाकूर खारकोपर येथे उपस्थित झालेत. तर या पण व्यासपीठावरती आपलं मयूरदादाच्या वतीनं आपणास विनंती आहे की या पण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत सुधीर दादा ठाकूर. 17 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावसंख्येची आवश्यकता आहे. प्रहार केला, फटका फसलाय की काय, क्षेत्ररक्षक सज्ज असतील परंतु आवाकाच्या बाहेर. अजून एक दमदार, शानदार, रुबाबदार षटकार, उत्तम फटकेबाजी, चेंडूचा मेरिट पाहून हा खेळ या पंचांचा इशारा आलाय. षटकार उंच कुडा हा फटका खेळत असताना फलंदाजीच्या बोहल्यावरती ऋतिक गरज ही सलामीची जोडी चांगली सलामी ठोकते. आपल्या सांघिक कोठ्यासाठी चांगली इनिंग इथे साकार केली जाते. गोलंदाज तयार, राईट मोर द विकेट न हा चेंडू सफर केलाय. फुल अँड पॉवरफुल हा फटका, पाठोपाठ सलग हा दुसरा षटकार. सूरज घरत विरोधात आक्रमकता आणि फक्त आक्रमकता. आदिश स्पोर्ट्स शिवाजीनगर या संघाच्या माध्यमातून टीम खारकोपरला खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत, त्यांचंही करतो आम्ही वेलकम. परंतु अंतिम टप्प्यामध्ये मॅच तितकीच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. 15 चेंडू आणि 18चं समीकरण आता येऊन टेपले. काहीशी महागडी अशी गोलंदाजी सूरज गरजच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. लेट कट, वेट केलं, त्यानंतर कट केलं. रॉबिन उत्तप्पा, विराट कोहलीची आठवण करून देणारी फटकेबाजी. बॅटिंग मार्क वरती खेळाडू आक्रमक झालाय. जयमान खारकोपर टीमचा टॉपर खेळाडू ऋतिक गरजच्या बॅटमधून अजून एक बलशाली बलवान फटका आल्या. 4 धावा. या 4 धावेने सांघिक कोठ्याची धावसंख्या जाऊन पोहोचते गुणतालिकेवरती बिनगडी बाद 33. येणारे 14 चेंडूने फक्त 14 धावसंख्येची आवश्यकता. पुन्हा प्रहार केला, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज होते परंतु झेल सुटलाय, रोखलं जातं. आता कमबॅकिंग कार्य राहिले. ज्या पद्धतीने अलीकडच्या मॅच मध्ये रोमहर्षक बाणा पाहिला आपण कोंबडबजे संघाविरोधात, टीम धाकटीजुई संघाने अंतिम टप्प्यामध्ये मॅच आपल्या बाजूने झुकवली होती. त्या दृष्टिकोनातून इथे खेळाची आखणी करावी लागेल या क्षणी टीम धाकटीजुईला. पुन्हा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक सज्ज असतील, एकदा प्राप्त केली जाते. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा सहज गतीने प्राप्त होत आहेत. सिंगल डबलला प्राधान्य देणं सुद्धा तितकंच गरजेचं असं हे ठाणलं, हे मानलं आणि त्या दृष्टिकोनातून धावसंख्येची इथे आखणी केली जाते. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचते बिनगडी बाद 36. आणि आता मात्र येणारे 12 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची आवश्यकता. ड्रिंक टाइम, पाण्याची इथे मात्र मागणी केली जाते. वेळेला खूप काही महत्व असेल. आज मेगा फायनल अंतिम रात्र पाहतो आणि या अंतिम रात्रीमध्ये कोणता संघ चॅम्पियन ठरेल हे सुद्धा पाहावं लागेल. सुपर 4 मध्ये गेलेले आपण अलीकडच्या रात्रीतील 3 संघ पाहतो. तो संघ राहिलाय तळोजा परिभागातील RCC पेठ या संघाचा खेळ राहिला ग्रेट. त्यानंतर रुद्रवीर स्पोर्ट्स जीवदानी बामण डोंगरी हा संघ सुद्धा सुपर 4 मध्ये दाखल झालाय. आणि कालच्या दिवसामध्ये गावदेवी गावठाण हा संघ सुपर 4 मध्ये दाखल झालाय. आजच्या रात्रीमध्ये कोणता संघ सुपर 4 मध्ये जाईल हे पाहावं लागेल. हु इज लकी गाईज, कोणता असेल लकी संघ नायक जो सुपर 4 पर्यंत पडाव करेल. पहिल्या रात्रीमध्ये मिहिरा स्पोर्ट्स RCC पेठ
या संघाचा डंका राहिलाय. नाईट किंग म्हणून RCC पेठ या संघाला गणलं जातं. तो खेळलेलं मीरा स्पोर्ट्स पेठ या नावानं. त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा असतील, परंतु लक्ष वेधू या लढतीकडे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. चला आपण स्पीडअप घ्या. मोठ्या संख्येनं प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. महिला भगिनी सुद्धा या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटत आहेत. त्यांचंही करतो आम्ही मनपूर्वक स्वागत. 12 चेंडू 11चं समीकरण बॉलिंग ट्रॅक वरती येलाय. शिवशक्ती धाकटी जुई संघाचा खेळाडू दिनेश गरज जुना जाणता खेळाडू गोलंदाजीच्या बोल्यावरती. चेंडू क्रमांक 1 पहिला बॉल हुक केलाय. पॉवरफुल फटकेबाजी आलाय. अजून एक बलशाली चौकार. काय दमदार फटकेबाजी इथे आखली जाते. मॅरेथॉन इनिंग एक चांगली भागीदारी पाहायला मिळते. बॅटिंग मार्कवरती हर्षवर्धित खेळ राहिलाय. हर्ष ठाकूर आणि त्याच्या सहसाथीने खेळ दाखवत असताना खारकोपरचा खेळाडू ऋती घरत ऑन फायर. 9 चेंडू 31 धावसंख्येचं योगदान राहिलंय वैयक्तिकरित्या ऋती घरत या खेळाडूचं. 10 चेंडू 32 धावसंख्येवरती खेळत असताना वैयक्तिक कोट्यातून आपण ऋती घरतला पाहतो. अंतिम टप्पा शिल्लक असताना चेंडू शिल्लक असतील एकूण 10 आणि जिंकण्यासाठी फक्त 6 धावसंख्येची आवश्यकता. एक मोठा फटका खूप काही सांगून जाईल. प्रहार केलाय. फटका फसेल की काय. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक धावत आहेत. 3 तिकड्या काम बिगड्या झैल जमिनीला भूदान होताना पाहायला मिळतो आणि सहज गतीनं इथे 2 धावा चपलाईनं प्राप्त केल्या जात आहेत. दिनेश घरत एक जुना जाणता खेळाडू ज्याच्या माध्यमातून धावसंख्या रोखण्याचं तंतोतंत प्रयत्न केले जातात, परंतु पहिल्या 3 चेंडूंमध्ये काहीशी महागडी गोलंदाजी पाहतो. 3 चेंडूंमध्ये 7 धावा खर्च केल्यात, परंतु फलंदाजांची सत्ता पाहायला मिळते. अंतिम टप्प्यामध्ये 9 चेंडू आणि फक्त 4 धावा बनवायच्या आहेत. आलाय अजून एक डॉट. असेच डॉट बॉल सफर करावे लागतील. अलीकडच्या लढती दरम्यान रोमहर्षक विजय हा संपादन केला होता आणि निश्चितच एकतर्फी मॅच जिंकली होती टीम खारकोपरनं. आणि अलीकडची मॅच अतिशय रोमहर्षक पाहिली होती आपण. कोंबड भोजे विपक्ष धाकटी जुई आणि हा संघ आता मात्र संघर्ष करताना पाहायला मिळतो. ऑन साईडला फटका मिडॉनकडे हा फटका दागलाय. फक्त आली सिंगल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते गुणतालिकेवरती बिन गडी बाद. एकूण धावा 44. एकही गडी बाद न होणं ही मात्र धोक्याची घंटा ठरली शिवशक्ती 11 धाकटी जुई संघासाठी. आता समीकरण 7 चेंडू 3 धावसंख्येची आवश्यकता. मॅच अजूनपर्यंत बनवू शकते. इथे डॉट बॉल यायला हवा होता, परंतु खर्रा फिल्डिंगचं सत्र आजच्या रात्रीमध्ये जारी आहे. आले एकूण 2 धावा. अंतिम टप्पा. अंतिम टप्प्यामध्ये 6 चेंडू शिल्लक असतील आणि फक्त जिंकण्यासाठी 1 धावसंख्येची आवश्यकता आहे. 6 चेंडू 1 हे समीकरण अंतिम पडामध्ये पाहायला मिळेल. उत्तम दर्जाची लढत होईल अशी आशा आकांक्षा बाळगली होती क्रिकेट रसिकांनी, परंतु अंतिम टप्प्यामध्ये पूर्णपणे एकतर्फी मॅच इथे घडताना पाहायला मिळते. कंपल्सरी धाबा बनवणं ही या स्पर्धेची नियमावली आहे आणि त्यानुसार खेळाची आखणी करावी लागेल टीम जयनमान खारकोपर या संघाला. उत्तम दर्जाचं आयोजन, लाखो रुपयांची उलाढाल, त्यानंतर एखादी नाईट स्पर्धा ही मात्र साकार होते. याचं बहुमान खरं तर फडकावलंय. जे स्वप्न पाहिलं होतं आमचे रॉयल आयोजक मयूरजी मदन म्हात्रे यांनी, आणि हा स्वप्न त्यांचं आता मात्र पूर्ण झालंय, कारण आज या स्पर्धेचा सांगत असोला असणार आहे. चला आपण स्पीडअप घ्या. अतिरिक्त वेळ आपण सोडू नका. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धावसंख्येची आवश्यकता आहे. 6 चेंडू 1 आणि इथे विनिंग स्ट्रोक पाहायला मिळतो आणि सामना जिंकलाय जय हनुमान खारकोपरनं. परास्त झालाय शिवशक्ती धाकटी जुई.